संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ 32 धारा दुधाच्या या भूतलावर फक्त 2च वेळा भाग्यवान माता होण्याचा मान 2 मातांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे। एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ। आता एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 साली पुरंदरगडावर झाला। जेव्हा संभाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला, कारण स्वराज्याचे दुसरे धनी जन्माला आले होते। सर्वत्र वातावरण आनंदाचे होते, पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच काहीतरी सुरू होते। संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि सईबाई या आजारी पडल्या। त्या इतक्या आजारपणात खंगल्या गेल्या होत्या की शंभू राजांना दूध देखील त्या पाजू शकत नव्हत्या। अगदी तान्य असल्यापासूनच संभाजी महाराजांचा संघर्ष सुरू झाला। ते तान्ह तेजस्वी सुंदर गोंडस बाळ भुकेने कळवळून रडत होतं। एकीकडे जन्म देणारी माता आजाराला खिळलेली होती, तर दुसरीकडे तान्हुलं बाळ भुकेने टाहो फोडत होतं। जिजाऊंचा जीव तुटत होता। शंभूराजांच्या भुकेच्या कर्कश आवाजाने जणू राजवाडा देखील आता रडू लागला होता। राजवाड्यातील सारे चिंतेमध्ये बुडाले होते। तेव्हा जिजाऊने मावळ्यांना गडाच्या पायथ्याशी जाऊन कोणी बाळांत झालेली स्त्री आहे का हे पाहण्यास सांगितले। मावळे देखील शोध करायला निघाले। काही वेळानंतर ते माहिती घेऊन आले की पुरंदराच्या पायथ्याशी असलेल्या काहुरहोळ या गावामध्ये तुकोजी गाडे पाटील यांची पत्नी बाळांत झालेली आहे। लगेच जिजाऊंनी तुकोजींना बोलावणे पाठवले आणि आऊसाहेबांचे निरोप आलाय म्हटल्यावर तुकोजी देखील लगेचच गडाकडे निघाले। तेव्हा जिजाऊने त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली। सईबाई आजारी असल्यामुळे बाळाला दूध देऊ शकत नाही आणि बाळ दुधासाठी रडत आहे, तेव्हा आम्हाला बाळाला दूध पाजणाऱ्या आईची गरज आहे। जिजाऊंचे हे बोलणे ऐकून तुकोजी लगेच घरी गेले। त्यांनी हे सर्व काही आपल्या पत्नी धाराऊ यांना सांगितले। हे सारे ऐकून धाराऊ गहिवरल्या। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकरू आणि आपल्या स्वराज्याचा धाकला धनी आज दुधावाचून तळमळते हे ऐकून तिलाच रडू कोसळलं। ती आपल्या दोन्ही पोरांना घेते आणि लगबगीने गडावरती पोहोचते। येथे गेल्यावर जिजाऊ धाराऊला सांगतात की तू जे मागशील ते मी तुला देईन, पण शंभूराजांना दूध पाज। तेव्हा धाराऊ म्हणते, आईसाहेब, शंभूराजे आपले धाकले धनी आहेत, पण बाळाला दूध पाजायचे तर त्याची किंमत घ्यायची, तर त्या दूध पाजण्याला महत्त्व काय? मी आज माझं भाग्य समजते की मी आपल्या स्वराज्याच्या धन्याच्या कामी आपलं छोटंसं योगदान देऊ शकते। धन्य ती धाराऊ माय। धाराऊ लगेचच शंभूराजांना आपल्या मांडीवर घेतात, त्यांच्या डोक्यावरती पदर टाकतात आणि बाळाला दूध पाजतात। शंभूराजे भुकेले असतात, ते दूध पिऊन तृप्त होतात आणि झोपी जातात। धाराऊ आपल्या मुलांप्रमाणे संभाजी महाराजांना देखील दूध पाजत असतात। त्यांनी कधीही भेदभाव केला नाही। बाळांत झालेल्या धाराऊंनी स्वतःच्या पोटच्या पोराला जेवढे आत्मीयतेने दूध पाजले तेवढ्याच आत्मीयतेने शंभूराजांनाही पाजले। सईबाईच्या निधनानंतरही धाराऊंनी शंभूराजांचा सांभाळ केला। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं। दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली, त्यामुळे त्या दूधाई म्हणून ओळखल्या गेल्या। पुण्याजवळील भोर माळ्यातल्या काहुरहोळ गावातील एक कुलवंत मराठा कुटुंबातील धनगर कुटुंबातील त्या स्त्री होत्या। त्या तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नी होत्या। संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजांचे संगोपन केले। छत्रपती शिवाजी महाराजांनी या कृतज्ञतेची जाणीव म्हणून धाराऊंना दरवर्षी 16 होण्याची तैनाती करून दिली। एवढेच नव्हे तर त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेतही घेतलं। त्या शंभूराजांच्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या। धन्य ती आई, तिने शंभूराजांना दूध पाजून इतका शूरवीर आणि धैर्यवीर बनवलं। छत्रपती संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊचे वंशज आजही कापूरहोळ गावातच राहतात। धाराऊ या शंभूराजांच्या आयुष्यातील यशोदा ठरल्या। कृपया व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।